दूर दूर पर्यंत निळं आकाशच दिसतंय. पावसाने तर पूर्णपणे पाठ फिरवले आहे. हे नक्षत्र आहे जे एक नक्षत्र तर गेलं बिना पावसाचं, हे देखील नक्षत्र तर बिना पावसाचं जाणार आहे. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आपण ग्लॅन्झा घेतली आणि जातोय जरा बाहेर कामानिमित्त. तर पेरायची होती दाढ. कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. आपण तर काय बोलतोय, उकळून तर घेतलेला आहे, दाढीचा भांगा नांगरून तर घेतलेला आहे, पण पेरायची होती दाढ. दाढ पेरून तरी काय उपयोग नाही. पाऊसच लागत नाही तर दाढ पेरून देखील उपयोग काहीच नाही. कारण जी दाढ पेरलेली जी म्हणजे जे काय बोलतात गोटा बोलतोय, तर ते गोटा जे आहे ना, ते कबूतर येऊन कवडे येऊन ना खातायत पेरलेली दाढ. तर पेरून देखील काय उपयोग नाही आहे. कारण इकडे पाऊसच नाही तर पेरून तर उपयोग काय. का पावसाने पूर्णपणे पाठ फिरवले आहे, पूर्ण दुष्काळग्रस्त केलेलं आहे. जसं की बोलतात ना, आता तुम्हाला माहित आहे आत्ताची सिच्युएशन काय आहे ती, तसंच पावसाने देखील बहुतेक फुटला आणि दुसरीकडे गेलाय, दुसऱ्या गावाला गेलाय, तो देखील फुटून. असो, एक फनी पार्ट होता म्हणून तुमच्यापर्यंत तो शेअर केला. बाकी आपला त्यांच्याशी काही संबंधच नाही. तर आपण जास्त वेळ न घेता आता जाऊया. आपल्याला काल आपण ना, काल ते शूट नाही केलं कारण काल काय होतात, हळद ही माहीत असेल, गावठी हळद जी लावली जाते मगरी पाडून, ती काल आम्ही केली. त्याला वय करायची होती. तर त्याच्या अगोदर एक काम आलं तर आपण ग्लॅन्झा घेतल्याने वाट धरली आहे. त्या कामानिमित्त बाहेर जातोय. तर ती आल्यानंतर दाखवतो. तर ती मगरी पाडली जातात हळद लावताना. आणि हळदीचं हे हळवं पीक आहे ना, ते कसं देखील लावा, भरघोष येतं, भरघोष हळदीचं हे पीक. तर ते आम्ही काल केलं, खणून वगैरे घेतलं आणि मगरी पाडून ठेवल्यात. तर तिथे कसं माहित आहे, ती घोडी असते, परत कुत्रे आहेत, ते जाऊन ना विस्कटतात ती माती. आणि आता कसं कुत्र्यांना ना गरम होतं, त्याच्यामुळे ते थंडावा घेण्यासाठी ना ती पूर्णपणे माती जी खणतात आणि त्याच्यामध्ये खड्डा करून बसतात. तर त्याला ती वय करायची आहे. तर ती वय करत आल्यानंतर दाखवेनच तुम्हाला ती. तर मी जाणार होतो तिकडे खोटे तोडायला. तेवढ्यात बोलो आपण जरा आपलं ते काम उरकून येऊया. ग्लॅन्झा घराने वाट धरली. तर आल्यानंतर ते तुम्हाला दाखवतो कसे मगरी पाडतात, कसं काय ते लावले जातात ते. दिखा तो उसको, वो दिखा है वो मट्टू मग गई अभी नहीं. अभी किधर जाएगी वो, तो बुला उसको. हेच काहीतरी सुरसुर करता नाही, ते आता नाही ना मट्टू. खया मट्टू ने मिट्टू मट्टू काय हे मला नको दारू, मला नको. बिजली का काम करता है. हाँ ठीक है ठीक है. हाँ ठीक. लक्ष्मीच्या पावलाने. कोण लक्ष्मी? जर आतमध्ये या फक्त, बाळ्याचा या फक्त. जेवण राजा फुला होतं. मुस्कुराना भी तुझसे सीखा है. इधर कुठं राहिली? कुठं म्हणजे बाजारात ना, बाजारात भेटत नाही. मोजून पाच. पाचच भेटले, त्याच्याकडे जास्त नव्हते. दुष्काळ पडलो. दुष्काळ म्हणजे आता मुंडन सगळा बंद केला ना. नंतर सकाळी खायची सोडून मग ठेवून दे. हीच का लावते, सकाळी रोज भिजवून. चावी ठेव. बघ कसं ते टोपी
टोपी तर इकडे लावून ठेव. पाणी उतरलेलं तर मित्र हो, आपण तर आलोय आता जस्ट घरी. तर वाजलेत आता रात्रीचे 7:30 ना, किती 7:30च झाले ना 7:30ला तू येशील. हे किती 7:30 वाजून गेले. मग 7:30च झाले. बोला ना 7:30 तो बोलने का 7:30. अपना टाइम परफेक्ट रहता है, समझा. अपना टाइम कभी चुकता ही नहीं. दे जरा वहीच ना चाय दे. नवीन मांजरा बघा, नवीन मेंबर बघा कसे बसले आहेत ते. कोणाची तरी शिकार करूच्या पंथात वाटतं ते. मग काय बोलताय. उद्या आपण जाणार आहे फिरायला सकाळी हा तू सकाळी. जा, मी काय नाही म्हणणार. माका जमाला काही जाणार असता. माका काय सांगू का नको. हा. पाणी नको. हा ते पाणी पण दे आणि जराशी चाय दे. जरा तल पिल्या मग आंघोळ काहीतरी करतोय घे. तू चाल तुझं. हा नाही जातोय थांब. चाय बनवायला लागेल. चाय बनवूक म्हणजे बनवलेली नाही. तू कधी पण येतोस. मग तुला चहा कधी पण कशाला येईन मी. ठेवू? हे घे पाणी. वॉइस दे का ते 219 मारला मी. तर मित्र हो, आपली इकडे मोबाईलचे तर चार्जिंग पूर्णपणे झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आता घेतले आता शूट करायला. थोडंफार शूट करूया. आता येतो आपण पोटपूजा करताना. तर तुम्हाला माहित आहे डेली रुटीन आपलं काय आहे ते. यायचं समजा कमेंट आली आहे युट्यूब साठी, काय म्हणजे व्हिडिओ साठी सॉरी, की तू ज्या लँग्वेज मध्ये म्हणजे बोलतोस ना ती नको वापरू, जी गावची आहे ना तीच वापर. कोण म्हणता. कमेंट आली आहे ते मग YouTubeवर कमेंट मला बघणार आहे. युट्यूबला टाका कमेंट. ते मला समजेल कसं. म्हणजे माका तुकाच बोलो. ते सुपर फॅन आहेत ना म्हणून ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट हो मला माहित आहे सुपर फॅन असू दे, पण थोडी जरा काय होतंय कमेंट वाचल्यानंतर ना मग अजून जरा हुरहुर येतं अंगात व्हिडिओ बनवू. आज ते बोलते. हॅलो नमस्कार. एकदम मस्त. आपण खायत नाही. आपणाला काय माहित नाही या कालवा बिलवाचा काय तर कीर्तिक माहित असेल. मी त्या कालवाक वसाडी पण घालणार नाही. कालवा त्या कालवा खाणाऱ्यांका माहित असतात आणि कालवा हाणणाऱ्यांका माहित असतात. आपल्या यातला आपणा काय यातला माहित नाही. हा कुर्ले पण आता असे खाडीचे आणले नाही. खाडीचे गुल्ले पर्यातले पहिल्याच पावसात भेटले तेवढेच. त्याच्यानंतर काय नाही. आता पावसात नाही इकडं. ते पण तिकडे बागेत, कारण आमच्याकडे सडोरे कोण खायत नाही घरी. काय ब्लॉग चालू आहे. चालू दुसऱ्या दिवशी बघेल आवाज ऐकून. हो का. फक्त यातच काम करा, गावठी भाषा बोला, मग अजून व्हायरल होते. माका तुका ना का चालतं आता सगळ्या रामरागडा मिक्सच बोलते मी. काय शुद्ध भाषा नाही सोबत. शुद्ध भाषा ना. ठीक आहे माका तुकाच बोलते. हा आपली गावठी भाषा आपण सोडायची नाही. हा हा ठीक आहे चला. जेवतोय. जेवायला वाढलं. तर आपला काय बिग फॅनचा फोन आलेला. बिग म्हणजे मोठा फॅन आपला युट्यूबचा. तर ते बोलतात की तू माका तुकाच बोल, माका तुका मध्येच ब्लॉग चालू कर. तर माका तुका मध्येच बोलेन आता नाही. होय चल. हा हो इकडं हंतुरणा देखील आमची पडली. अंथरुण कसं एक जसं लवकर जेवतात तसं अंथरुण घालताना झोपून जातं नाही. आमच्याकडे तसा. आमच्याकडे कसं आता लगीन झाल्यापासून आम्ही आता एकत्र जेवतो. आम्ही तिघ जण फक्त आम्ही एकत्र जेवतो. पप्पा काय लवकर जेवतात. लगीन झाल्यापासून एकत्र म्हणजे कसा आम्ही आहे कशी कार्यक्रम बघताना 10 10 10:30 तिचं टायमिंग येऊ.
तर आता मे महिन्यापासून टायमिंग चेंज झालो तर आम्ही तिघं बसतो एकत्र जेवू. तर आता जेवूया. जेवणामध्ये आहे भात, डाळ आणि जे काल आपण बनवलं होतं चिकन, ते तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल, ते आपल्यासाठी उरलेलं होतं. आणि आज हा बुगूचा उपवास शनिवार असल्यामुळे ना, इथं कसा शनिवारचा चिकन खात नाही आणि आय पण खात. आयसोबत आता मी, तर आम्ही दोघं जण खाणार चिकन आणि त्या खाणार लोणचा. औषध दिलेला त्याच्या त्या लोणचा खाणार. तर आता आपण जेवूया, पोटपूजा करूया.